लखनौमध्ये मतदान करतो, तोच माणूस येऊन बँगलोरमध्ये मतदान करतो, तोच माणूस येऊन महाराष्ट्रात मतदान करतो. या सगळ्या चोऱ्या ह्याला निवडणूक आयोगाचा आशीर्वाद होता आणि त्यामुळे निवडणूक आयोग हे कॉम्प्रोमाइज झालेलं आहे. यांनी आपले हातमिळवणी केलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून जी स्वायत्तता देऊन ह्या देशातली लोकशाही निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून सुरक्षित ठेवावी ही जनतेची भावना होती, ती भावना पायदळीत उडवली गेली आहे. हे माझं महत्त्वाचं आहे. बाकी तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा. खरं तर कल्याण डोंबिवलीमध्ये चिकन मटन बंदीवर आदेश काढलेला आहे, तो वाद देखील पेटताना दिसतोय. 38 वर्षांपूर्वीचा तो आदेश पुन्हा एकदा काढलाय. 38 वर्षापूर्वींचा आदेश जर आपण व्यवस्थित वाचला तर कत्तलखाने बंद ठेवा असा आहे. विक्रीवरती कुठेही भाष्य केलेलं नाही. आणि बदललेल्या परिस्थितीमध्ये मी अजूनही सांगतो की या देशामधला नाही तर महाराष्ट्राचा विचार केला तर 80% वर्ग बहुजन वर्ग हा मांसाहारी आहे. त्या दिवशी शुक्रवार आहे. साधारण बुधवार शुक्रवार रविवार हे मध्यमवर्गीय माणसं, कारण का आता मटण इतकं महाग झालं आहे, मच्छी इतकी महाग झाली आहे की पाव किलो मटण आणि 1 किलो बटाटा असा रसा केला जातो. म्हणजे मटण फक्त सुवास घ्यायचा आणि मटण हा खाय म्हणून खायचा, अशी बहुजनांची अवस्था आहे. तुम्हाला हसू येते, परिस्थिती आहे सगळ्यांच्या घरची. आपण सगळे मांस्य भक्षण करणारी लोक आहोत. आपलं पूर्वज मांस्य भक्षण करत होते, अनादी काळापासून आपण मांस्य भक्षण करत आहोत. अचानक त्याच्यावरती हा कुठला तरी ब्राह्मण्यवादाचा पगडा आणून ठेवायचा आणि मांसावरती बंदी आणायची, हे कारण नाही. सणासुदीला उत्सव कसा साजरा केला जातो बहुजनांच्या घरामध्ये, तर मटण आणलं जातं, मच्छी आणली जाते, कोंबडी कापली जाते. सत्ताधारी पक्षातले एक ज्येष्ठ नेतेसुद्धा म्हणाले की कुठलाही उत्सव, कुठलाही सण, कुठलाही राजकीय प्रोग्राम कसा साजरा केला जातो, तर म्हणाले बकरं कापली जातं. त्यांचं शब्द बकरं होतं, बकरं कापलं जातं. जर त्यांना समजतं बकरं कापलं जातं तर कशाला बंदी आणून. असं आहे की फक्त द्वेष प्रक्रिया समाजामध्ये सुरू ठेवायची, याला काय अर्थ आहे का? ते राजकीय नेते आपण समज शोधा, तपासा, आपण सापडेल आपल्याला सगळ्या गोष्टी. मीच कशाला सांगायला पाहिजे, मी बोललो तुम्ही शोधा. साहेब, बीडीडी चाळ पुनर्विकासाच्या प्रकल्पावरून पुन्हा एकदा श्रेयवादाची लढाई सुद्धा रंगल्याचं पाहायला. हे बघा, मला काही श्रेय घ्यायचं नाही. कोणी काही म्हणू, अडकलेला प्रकल्प सुरू. मी गृहनिर्माण मंत्री असताना, माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि शरद पवार साहेब मार्गदर्शक असताना सुरू झाला. पहिल्यांदा भूमिपूजन तिथेच झालं. सगळे अडलेले जे काही दगडधोंडे डोंगर उभे होते अडथळ्यांसाठी सगळे बाजूला केले आणि आज तिथे 72 मजल्याच्या इमारती उभ्या राहत आहेत. मला श्रेय घ्यायचं नाही, ज्याला घ्यायचं आहे त्यांनी घेऊन द्या. माझं काम मी केलं. आता मी काही मंत्री नाही. आता ज्यांनी केलं आहे त्यांनी उद्घाटन करावं, लोकांना चाव्या द्याव्या, पण जे केलं आहे ते केलं आहे. धनंजय मुंडेंकडे सरकारी बंगल्यामध्ये ते राज्यमंत्रीपद देतात देखील, ते असं म्हणायचे की माझ्याकडे गरज नाही मुंबईत राहायला आणि त्यामुळे मी सरकारी बंगला सोडलेला नाही. पण आत्ताचं समोर येतं जे त्यांनी शपथपत्र निवडणूकमध्ये दिलं होतं, त्यांच्याकडे आलिशान घर आहे गोरेगावच्या तिथं बीचवरती. मला ते असं असताना ते कुठे राहायचे, कुठे राहत काही कल्पना नाही. आणि असे घर हा काही विषय राजकीय चर्चेचा होऊ शकत नाही. ज्याचा त्याचा अधिकार आहे, ज्याचा त्याचा सरकार आहे, त्यांचं सरकारी बंगल्यात राहत आहेत. सरकारने काय करायचं हा सरकारचा निर्णय. मात्र साहेब, मंत्रिपद सोडून 5 महिने झाले तरी देखील ते बंगला सोडायला तयार नाही आहेत. हा काही महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय आणि चर्चेचा विषय होऊ शकत नाही. आणि मला एकाच व्यक्तीच्या 3 नावाने वोटर आयडी कार्ड जे आहे ते समोर आले आहे. हा घोटाळ्याचाच हा एक भाग आहे का, जसा आपण आरोप? अहो, हा सगळा घोटाळ्याचाच भाग आहे. हा सगळा घोटाळ्याचाच भाग आहे. मतं कापणं, मतं ॲड करणं. 76 लाख मतं 5 महिन्यात ॲड होऊ शकतात का? 5 वाजल्यानंतर 15% मतदान अधिकचं होऊ शकतं का? हे सगळे प्रश्न विचारून कंटाळलो मी. देवेंद्र फडणवीस असं सांगतायत की बाबा यापूर्वी देखील जे इलेक्शन झाले म्हणजे काँग्रेसच्या कालावधीमध्ये त्यावेळी देखील उलट 5% वाढ झालेली होती. आमच्या कालावधीमध्ये ती 4% वाढ झालेली आहे. त्यांचा असा दावा आहे की 18 वर्षांच्या पुढचे जे मतदार आहेत किंवा त्या बाउंड्रीवरती असतात तर ते मतदार 6 महिन्यामध्ये मतदानासाठी योग्य होतात आणि आम्ही शेवटच्या दिवसापर्यंत मतदार नोंदणी जी आहे ते सुरू ठेवली, त्यामुळे हे मतदान वाढलेलं आहे असं त्यांचं. 76 लाख मतं लोकसभेच्या आधी 5 वर्षामध्ये काही हजारोनी मतं ॲड होतात आणि शेवटच्या 4 महिन्यामध्ये 76 लाख मतं ॲड होतात. हा योगायोग नव्हे.
जिवंत व्यक्ती जो आहे तो त्याची म्हणजे जिवंत व्यक्ती असलेल्याचं मृत घोषित जे आहे ते निवडणूक आयोगाने जे आहेत ते सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडतात. नाही, असं आहे की व्हिडिओ बघितला, एक माणूस निवडणूक त्या जातो, खोलीत जातो की ही व्यक्ती म्हणजे माझी पत्नी हिचं मतदान झालं आहे का, तर तो निवडणूक अधिकारी म्हणतो हो झालं मतदान. तो रडायला लागतो तिथे. तो म्हणाला 5 वर्ष झाली मलाच भेटली नाही, ती तर मृत झाली आहे, ती इथे आलीच ती मी तिला इथे तरी भेटलो असतो, अशी परिस्थिती आहे. योगेंद्र यादव सर्वोच्च न्यायालयात चांगलं आहे ना, गेलेत सगळे पुरावे आहेत, लोकांना सगळं समजते. आता लोकच चोर 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 म्हणून ओरडायला लागलेत. वाईट या गोष्टीचं आहे, तुमची लोकशाही संपुष्टात येणार आहे या चोरीमुळे. म्हणजे हा देश स्वातंत्र्य होऊन तुमच्या हातात दिला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून इथे लोकशाही आणली. संविधानाने स्वायत्त संस्था म्हणून घोषित केली निवडणूक आयोगाला. निवडणूक आयोग हे स्वायत्त असावं. निवडणूक आयोग तर या सत्ताधारी पक्षाच्या हातातलं भावलं झालं. तुळजापूरमध्ये जो काल प्रकार झाला त्यानंतर आपण बघितलेलं एकूणच काय झालं, असा आरोप होतोय की ते राणा जगजितसिंह पाटील, मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही. माझा आणि पद्मसिंह पाटलांचे जे संबंध सर्वश्रुत आहेत, माझे संबंध त्यांच्याशी आहेत. मी त्यांना आजही माझ्या बापासारखा मानतो. याचा अर्थ मी माझी तत्व सोडीन असा होत नाही. मात्र त्यांचाच मुलगा, मला त्याच्यावरती बोलायचं नाही. मी माझं काम करून आलो आहे. मला जे काय भूमिका घ्यायची ती मी घेतलेली आहे आणि माझ्या भूमिकेपासून मी तसूभरही बाबूचा माझ्याकडे जो पुरातत्व विभागाचे सिन्हा नावाचे ज्यांनी केला आहे तो रिपोर्ट इतका पॉझिटिव्ह आहे नाही करण्याची. आणि तुम्हालाही पत्रकारांना मी सांगतो, जाऊन जरा मंदिर आतमधनं बघून या कसं वाटोळं करून टाकलंय. 1000 वर्षापूर्वीची जी काही कोरीव काम आहेत तुम्ही छन्नी आणि हातोड्याने तोडता काय? तुम्हाला जराही लाज वाटत नाही? उद्या पंढरपुराची चंद्रभागेच्या किनारी असलेल्या विठोबाचं मंदिर पण म्हणाल की आता छोटं झालं आहे, आता जरा ते काळं पडले, आता त्याला जरा डाग दिसतोय, चला हलवा न्या. असं आहे की शेवटी पुरातत्व विभाग, आर्किओलॉजिकल हिस्ट्री, आपला इतिहास असा आहे की ज्या मंदिरामध्ये स्वतः शिवाजी महाराज गेलेत, स्वतः शिवाजी महाराज नतमस्तक झालेत, त्याचे साक्षीदार कोण आहे? तर तो वरचा दगड. तो दगडच फेकून द्यायचा. विरोधाला विरोध म्हणून मी कधी आयुष्यात केलेला नाही कोणाला. क्राऊड मग आपण देऊळ हलवूया आणि चंद्रपूरला नेऊया. खूप उघडी मालरान आहे तिथे. मी विरोधाला विरोध करत नाही. परत शिवाजी महाराज येणार आहेत का? परत तो गाभारामध्ये शिवाजी महाराज येणार आहेत का? याचं उत्तर द्या मला. मी कशाला भाजपासाठी बोलतोय? असं आहे की उद्या म्हणतील व्हॅटिकन चर्चमध्ये गर्दी होती, व्हॅटिकन चर्च पाडून टाका. जरा 1 मिनिट बोलू द्या मला. ते तिरुपतीचं देऊळ पाडून टाका. वारकरी वाढलेत, तो मार्ग बदला. आता वारकऱ्यांचं ते पण चंद्रभागेच्या ह्याच्यावरनं उचला आणि त्या कुठेतरी धुळ्याला वगैरे न्या. तिथे पण नदीच आहे, त्या नदीच्या किनारी ते देऊळ बांधला. शेवटी त्याला काहीतरी ऐतिहासिक महत्त्व असतं, काही संदर्भ असतात. जगामधले सगळीच अशी पवित्र ठिकाणं आहेत जी जुनी आहेत, ज्याला इतिहास आहे, ती जर बदलायला लागलो तर मग सगळं तोडून टाकून आपल्याला आर्किटेक्चरल एक्सलन्सच नाहीसं करावं लागेल. त्या काळामध्ये 4.5 फुटाची भिंत आहे ती. तुळजापूरच्या देवळाची भिंत ही 4.5 फुटाची भिंत आहे. 4.5 फूट, 4.5 फूट, 4.5 फूट, 4.5 फूट, चारी बाजूला 4.5 फूट आहेत. आणि त्याच्यावरती तो कळस आहे. तुम्ही तो कळसच पडायला निघाल? हा विरोधाला विरोध नाही. तुम्हाला मंदिर बांधायचं नवीन बांधा ना, पण जे काही जुनं आहे, माझी आजी म्हातारी झाली शकत नाही, आता ती चालू शकत नाही म्हणून तिला का मारून टाकायचं? तसं असेल तुम्ही मानसिकता तर मला मान्य आहे. करा. अमर होण्याचा अट्टहास कुठेतरी प्रशासन राज्यकर्त्यांचा आहे का? कारण ज्या पद्धतीचे संदर्भ सांगितले जातात की शिवाजी महाराजांनी याचा जीर्णोद्धार केला, अहिल्यादेवींनी केला, तसं आता या राज्यकर्त्यांना पुढच्या 50 वर्ष हे पुढचे शिवाजी महाराज म्हणजे आमची जी 3री पिढी येईल तेव्हा तर मी तर नसेनच, त्यांना जर त्यांचे आईवडील घेऊन गेले तर सांगतील इथे शिवाजी महाराज आले होते. हे पडलेलं आहे ना, हे दिसतंय ना, इथे शिवाजी महाराज आले होते. ही दगड आहेत ना रचलेली फेकलेली, ते असतील की नाही माहीत नाही. हे ते दगड या देवळात होते. हा इतिहास सांगावा लागेल तुम्हाला. काय इलाज आहे आता तुमच्याकडे? मग तुम्ही हे 11 किल्ले घोषित केलेत, त्याचा फार गवगवा झाला.
ते 11 किल्ले जीर्ण झाले, तोडून टाका ना, नवीन किल्ले बांधा. शेवटी आर्किटेक्चरल एक्सलन्स नावाची काहीतरी गोष्ट आहे ना. तुम्ही बांधू शकता का परत ताजमहाल? नाही बांधू शकत. तुम्ही बांधू शकता परत कुतुब मिनार? नाही बांधू शकत. तिरुपतीचं मंदिर परत होऊ शकतं? नाही होऊ शकत. जी वणीची देवी आहे सप्तशृंगी, ती परत येऊन त्या डोंगरावर बसू शकते का? नाही बसू शकत. पण सरकारचा मोटिव्ह काय आहे म्हणजे करण्यामागे? आपण सरकारचा मोटिव्ह सरकारला माहीत. मला ह्याच्यात राजकारण करायचं नाही. मी देवी भक्त आहे. मी आज येत नाही आहे मंदिरात. मी आज 200हून अधिक वेळा या देवळात आलेलो आहे. मी हिला माझी आई मानतो. हिच्याकडनं मी प्रचंड ऊर्जा घेतो आणि भक्त म्हणून मी आलो होतो. मला ह्याच्यात राजकारण करायचं नाही. पण मग सरकारशी चर्चा तर करावी लागेल ना. सरकारची कोण सरकार हे सरकार चर्चेला तयार असतं. किमान आपण तसं हे सरकार चर्चेला तयार असतं. सर, दादरच्या कबूतरखान्यासंदर्भात आज मराठी एकीकरण समितीने देखील भूमिका घेतली आणि आंदोलनावर उतरले. हायकोर्टात सुनावणी होती दुसरीकडे. कशा पद्धतीने बघताय सगळ्या वादाकडे आणि आंदोलनाच्या भूमिकेकडे? असं आहे की फारच ताणलं जाते. सामंजस्याची भूमिका घ्यायला कोणीच तयार नाही. जर काही रोगराई पसरत असेल तर मनुष्य जीव हा महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे ह्याच्यावरती इतका आग्रही भूमिका कुठल्याही समाजाने घेणं हे समाज हिताचं नाही आहे. बघा तुम्हीच बघा. हेच जर मी म्हटलो असतो तर एव्हाना तुम्हीच मला मारून टाकलं असतं प्रश्न विचारून. जितेंद्र आव्हाड स्वतःला काय समजतात, कायदा हातात घेण्याची भाषा करतात, यांना थोडी अटक का होत नाही, असं सोलापूरच्याच पत्रकारांनी विचारलं असतं. साहेब, 140 कोटी भारतीयांनी धरणात जर लघुशंका केली आणि धरणाचे जर दरवाजे उघडले तर पाकिस्तानमध्ये सुनामी येईल असं मिथुनदा म्हणतात. चांगले त्यांना सुरू करायला सांगा. टॅरिफ 50% वाढवले अमेरिकेने. त्यानंतर मोदींनी असं म्हटलं की बाबा मी व्यक्तिगत जबरदस्त किंमत मोजायला मी तयार आहे. मात्र त्याने ट्रम्पच्या भूमिकेला विरोध केलेला आहे. हे त्यात काही तथ्य आहे का किंवा काही दम आहे त्या विषयात? हे बघा, जेव्हा त्याला रोखायला पाहिजे होतं तेव्हा तुम्ही त्यांच्या निवडणूक प्रचाराला गेलात. हावदू मोदू काहीतरी होतं. त्याने अबकी बार ट्रम्प सरकार सगळ्या घोषणा देऊन झाल्या ना. तुझ्या गळा माझ्या गळा जुंपू जो त्यांच्या माळा सगळं म्हणून झालं ना. फटका कुठेतरी मासे व्यवसायाला बसताना दिसतोय. कारण 2024 साली 16% होता तो आता 60% टॅक्स लावला. असं आहे की सगळ्यालाच बसणार आहे. असं आहे की जेव्हा वेळ असते ना तेव्हाच ठेचायचं असतं. म्हणून मी नेहमी इंदिरा गांधींचं उदाहरण देतो की इंदिरा गांधींना जेव्हा निक्सनने सांगितलं की तुम्ही पाकिस्तानवर आक्रमण करता कामा नये, आम्ही तुम्हाला धडा शिकवू, तेव्हा त्यांना सांगितलं यू बेटर डू इट, तुम्ही करा, पण माझा देश कसा चालवायचा हा माझा अधिकार आहे आणि त्यामुळे पाकिस्तानमध्ये होणारा अन्याय मी सहन करू शकत नाही. मी पाकिस्तानमध्ये ज्या भागावरती अन्याय होतो आहे त्यांना स्वातंत्र्य मिळवून देणार आणि तो माझ्या देशाची भूमिका आहे. हा गांधींचा देश आहे, हा अन्याय सहन करणार नाही, असं निक्सनला त्याच्या घरात जाऊन सांगणारी इंदिरा गांधी होती. जेव्हा युद्ध सुरू झालं आणि 7वं आरमार जेव्हा अमेरिकेने पाठवलं तेव्हा आरमाराला न घाबरता त्याने सांगितलं तुम्ही आक्रमण करा पण पाकिस्तानच्या विरुद्धाची लढाई बंद होणार नाही. आणि अखेरीस काय झालं तर बांगलादेशला स्वातंत्र्य मिळालं आणि तो इंदिरा गांधींचा फॉरेन पॉलिसी म्हणजे विदेश नीती ही खमख्या भूमिकेमुळे यशस्वी झाली आणि पहिल्यांदा अमेरिकेला भारतापुढे नतमस्तक व्हावं लागलं. अणुबॉम्ब फोडू नका, आम्ही फोडणार म्हटल्यावर पोखरणला बॉम्ब फोडला त्यांनी. माझा देश आहे, माझं घर असतं, माझी बायको असते, ती दुसऱ्याने चालवायची नसते. अजित दादा दावा करतायत की जसं पवार साहेबांनी सांगितलं की मतदानाचे फेक मतदान वाढवून देणारे लोक मार्केटमध्ये भरपूर फिरत असतात, मात्र हे बकवास असतं असं अजित दादा म्हणाले. त्यांनी कुठेतरी दुजोरा दिला का पवार साहेबांना? नाही, मला मी काय ऐकलं नाही. मला जे कॉमन प्रश्न आहेत तेवढे माहिती आहेत. मी सकाळी उठून आलेलो आहे. मी काय पेपर वाचलं आणि कोण काय बोललं ह्याच्याबद्दल मला काय माहिती. 29 ऑगस्टला मराठा समाजाचा मोर्चा मुंबईमध्ये जातोय, पण जरांगे पाटलांचं असं म्हणणं की मुख्यमंत्र्यांनी आंदोलन उधळण्यासाठी षडयंत्र रचलेलं आहे सगळं. ह्याच्याबद्दल मला काय माहीत नाही, पण माझं एक म्हणणं आहे एवढं स्पष्ट बहुमत तुम्हाला असताना
तुम्ही सगळ्यांनाच आश्वासन देऊन ठेवलं आहे, तुला आरक्षण, तुला आरक्षण, तुला आरक्षण, तुला आरक्षण. असं तुला आरक्षण, तुला आरक्षण, तुला आरक्षण करता 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 एक तर सगळ्या समाजांमध्ये द्वेष निर्माण केला. आणि तुमचं हेच काम आहे ना, तुमच्यात हिंमत ताकद सगळं आहे ना. लोकसभेमध्ये कायदा पारित करा ना. जर तुम्ही निवडणूक आयोगाची रचना बदलू शकता, म्हणजे निवडणूक आयोग निवड समितीची, तर तुम्हाला हे बदलायला किती वेळ लागतं. द्या ना 70% आरक्षण. बिहारमध्ये झालेली जातीय जनगणना काय दाखवते, तर बहुजनांची संख्या ही 80-85% अधिक आहे. जिसकी जितनी संख्या भारी उतनी उसके हिस्सेदारी, हे जे काशीराम साहेबांनी म्हटलं होतं ते वाक्य मला आजही लागू करा ना. भारतात जे समाज मुख्य प्रवाहापासून लांब आहेत आणि स्वातंत्र्य काळापासून लांब आहेत, त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याची गरज आहे. साधा प्रश्न आहे. संजय गायकवाडांचं वक्तव्य येत आहे की बाबा आतापर्यंत लोकप्रतिनिधी फोडण्यामध्ये शरद पवारांचा हातखंडा आहे, अशाच त्याच बरोबरीने कुणी त्यांची कुणी बरोबरी करू शकत नाही असं संजय गायकवाड सातत्याने अशी विधान करतात. कशा पद्धतीने? ते महान फिलॉसॉफर आहेत, ते महान तत्वज्ञ आहेत. त्यांच्याबद्दल माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता काही बोलू शकत नाही. सर, हिंदी में प्रतिक्रिया 15 अगस्त के दिन नॉनवेज खाने पे बैन लगाया जा रहा है. अरे हमें स्वतंत्रता और आज़ादी इसलिए मिली क्योंकि हम जिंदा इंसान करके जी सके. जो ब्रिटिश कर रहे थे ये आज के लोग कर रहे हैं. तो इसीलिए तो मैं हमेशा कहता हूँ, तब लड़े से गोरों से, अब लड़ेंगे चोरों से. हम क्या खाएंगे, वो तय करेंगे क्या. छुट्टी का दिन होता है, छुट्टी के दिन आप जैसे भी लोगों घर में पूछिए माँ से, पत्नी हो तो पत्नी से, कि छुट्टी के दिन क्या खाना पकाया जाता है. कॉन्स्टिट्यूशन में राइट दिया गया कि क्या खाना है, क्या पहनना, कहाँ. कॉन्स्टिट्यूशन कहाँ है हमारा. मैं तो ढूंढने निकलूंगा अब कॉन्स्टिट्यूशन को. हमारा कॉन्स्टिट्यूशन कहीं गुम हो गया है. किसी ने चोरी किया है. चोरी छुपा दिया है, कपाट में रख दिया है. नया कॉन्स्टिट्यूशन आ रहा है, जरा रुको थोड़े दिन.